प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाया सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. त्यासाठी प्लीज यशोदाया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचा गौरव आणि महिमा केली जाईल. कारण की ह्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आम्ही जास्त प्रार्थना किंवा जास्त वचन नाही सांगू शकत. आम्हाला सगळ्या गोष्टी शॉर्टकट कराव्या लागतात. म्हणून प्लीज प्रियजन, प्लीज हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचं घडून. मी सुंदरचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय त्यातलं 15 वचन. प्रभू येशू आज आपला प्रियजनांना मागच्या हप्त्यात ईस्टर झाला, गुड फ्रायडे झाला. ईस्टर काय सांगतो? प्रभू येशू उठलाय, खरोखर उठलाय. प्रभू येशू जिवंत आहे. तो काल आज युगानुयुग एकसारखा असणारा परमेश्वर आहे. तर देवाचा सुंदरसा म्हणणं आणि देवाचा सुंदरशी आखरी शेवटची आज्ञा देवाने काय दिली? येशूची आखरीची आज्ञा. मग येशूने त्यांना सांगितले, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता घोषणा करा. जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण आहे. विश्वास धरत नाही, शिक्षेस पात्र होतो. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर हे चिन्ह असतील, ती मज नावाने भूते काढतील, नव भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणता पान मुलीच बाळ होणार नाही, दुखणेतून हात ठेवले तर ते बरे होतील. येशूने सगळ्यात मेन आज्ञा काय सांगितली? जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता घोषणा करा. म्हणून आपण प्रचार आणि सुसमाचार कधीच सोडला नाही पाहिजे. सुसमाचार केला पाहिजे, येशूचा गौरव केला पाहिजे. कारण की देवाचं वचन सांगतं, जर 4 लोकात तुम्ही मला उंच करणार, तर मी माझ्या स्वर्गीय पिता देखील तुम्हाला उंच करेन. म्हणून ज्याला कोणी भेटतंय त्याला सुसमाचार जरूर सांगा. येशू तुझ्यावर प्रेम करतोय, तुझ्या दुःखाचा अंत. जसं देव म्हणतो, स्वर्गात जसं माझं राज्य तसं मी पृथ्वीवर देखील आणायला तयार आहे. आणि ते राज्य तुमच्याद्वारे येणार, प्रियजनांनो, माझ्याद्वारे येणार. तुम्ही देवाच्या सुवार्ता सांगणार, त्यांच्यासाठी प्रार्थना घेऊन येणार, प्रार्थना त्यांच्यावर होणार, त्यांच्या जीवनातले दुःख बरे होणार आणि दुःख बरे झाल्यावर देवाची सुवार्ता वाढणार, ते देवात येणार, त्याचे आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देणार. कारण की सुवार्ता जो करतो तो देवाचा गौरव करतो, असे देवाचं वचन आहे. तर प्रियजनांनो, शेवटची आज्ञा हीच आहे की जाऊन संपूर्ण सृष्टीला घोषणा करा आणि त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि देवाने हे बी सांगितले, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सर्व दिवस आहे. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर देवाने वचनाद्वारे सांगितले, ही चिन्ह आणि चमत्कार होतील. ते येशूच्या नावाने भूते काढतील, नवनव भाषा बोलतील, सर्प उचलतील, व कोणता प्राण जाणार तर मुलीच बाजून येते. याचा मतलब असं नाही की तुम्ही लगेच जाऊन सापाला हात लावायचा. पौलुस आणि सिलासने ज्यावेळेस सापाला हात लावला होते, ते सापाला धरायला नव्हते गेले, ते थंडी वाजत होते, लाकडं गोळा करायला होते. साप त्यांना चावला तर त्यांना काय झालं नाही. आणि जर तुम्हाला चुकीने जर कोणी काही घालत असेल, खाऊ घालत असेल विष जर, तर ते तुमच्यावर चढणार आहे. म्हणून तुम्ही जाऊन होऊन नाही घ्यायचं. देवाची होऊन परीक्षा पाहू नका. प्रियजनांनो, धन्यवाद. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळा चालतो यांच्या जीवनात सकत. जसं पेत्राने हात ठेवला आणि पवित्र आत्मा ट्रान्सफर झाला, मी देखील यांच्याद्वारे या फोनद्वारे हात ठेवून पवित्र आत्मा